नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा करियर अकॅडमी देवगराजामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो होतो की क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज, ओके। आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत की क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज, ओके। तर हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे की तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचा। काही मुलांना माहित नाहीये तयारी कशी करावी, काय करावं, त्यासाठी मी काय करतोय की माझ्या या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, ओके। तर आपण हा जो पुढचा नियम पाहणार आहोत तो आहे क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज, ओके। तर यावर हे गणित आहे। तर यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की शेवटी, ओके, यामध्ये काय करायचं आहे की शेवटी दिलेली संख्या पाहिजे आहे, ओके। शेवटी दिलेली संख्या म्हणजे शेवटची संख्या गुणेला पुढची क्रमवार संख्या, ठीक आहे। आणि भागेला काय घ्यायचंय, त्याला 2 घ्यायचं, ओके। आणि या संख्येच्या पूर्ण कंसाचा काय करायचं आहे, आपल्याला वर्ग घ्यायचा, ओके। यामध्ये सांगितलं शेवटची संख्या 9 गुणेला पुढची क्रमवार संख्या 9 नंतर येणार 10 भागेला किती आहे 2, ओके। कंसाचं काय आहे वर्ग। आता तुम्ही पहिले काय करून घ्यायचा, भाग तोडून घ्यायचा, ओके। 1 बे आणि 2 पंच 10, ओके, समजलंय। तर 9 इथं काय होणार आहे 45 येणार आहे, छेदामध्ये 1 आहे म्हणजे नाही, नाही म्हणजे आहे, निश्चयनी आहे, ओके। आता इथं काय करायचं आहे, कंसाचा जसा तसा वर्ग घ्यायचा आहे। 45चा वर्ग कोणत्याही संख्येचा आपल्याला जर वर्ग काढायचा आहे त्याची फिक्स आहे की शेवटी जर 5 असेल, काय शेवटी जर 5 असेल तर त्या 5चा वर्ग करून घ्या 25 आणि अगोदर जी दिलेली संख्या आहे त्यानंतरची येणारी क्रमवार संख्या पाहिजे आणि दोघांचाही काय करायचा, गुणाकार करायचा, ओके। तर येथे 4 आहे, 4 नंतर किती येत असतात 5 येत असतात, 4 पंच किती होतात 20, हा झाला या 45चा वर्ग, ओके।